मामा, सध्या मंगळात नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं, एकंदरीत विकास झाला आहे, किती विकास झाला आहे, काय? आता आम्हाला एकच वाटते, हं, समाजाभिमुख हं. त्या महिलेनं नेतृत्व ह्या तालुक्यात ह्या नगरपालिकेचं करावं. कोण? समाजाभिमुख कुठल्या हे महिन्यात? कदम महिला. होय. हा, बरं, का बरं त्याच का बरं करायला पाहिजे, काय? एज्युकेशनमध्ये ते फार उत्कृष्ट आहेत. होय. एज्युकेशनमध्ये उत्कृष्ट आहेत. अजून काय? त्याच्यानंतर समाजामध्ये मिसळून जाणाऱ्या महिला आहेत. अच्छा. आणि शिवाय त्यांना नगरपालिकेतल्या जनतेसाठी कसा विकास करावा लागेल हे त्यांच्या डोक्यात आहे. म्हणजे एकंदरीत ते नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत. ठामपणे आहेत. होय. जर त्या निवडून आल्या ते विकास करतील असं हमखास वाटतं तुम्हाला? 100%. होय. या मंगळवेळेचा चेहरा मोहरा बदलेल. इंग्लिश स्कूलला हं, क्रॉप सायन्स कॉलेज हं. जगतापनं आणून दिले. बरं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून, राम नेहरवे, सुभाष कदम, शिर्के डॉक्टर हे माझे मित्र आहेत सगळे. बरं, बरं. हे गुरुजींच्या सानिध्यात होता म्हणा तुम्ही. अवघा आम्ही असं झाकलेलं आहे हो. बरोबर. आता सध्या परिस्थिती काय आहे? मंगळवेळचा विकास काय कसं वाटतं? आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाहीत. नाही, सर्वसामान्य म्हणून आपण काय वाटतं? सध्या मी सांगतो त्या प्रवाहामध्ये लोकांनी यावं. गेले 9 वर्ष तर निवडणुका नव्हत्या. आता नुकत्या 9 वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्या. प्रशासक म्हणून काम करत होतो. प्रशासनाचं काम कसं वाटतं तुम्हाला? काय आम्ही सांगून असलं काय. सांगू नये. रस्ते, पाणी, वीज सगळ्या व्यवस्थित आहे, सगळा स्वच्छता सर्वसामान्यांसाठी अवघा भेडसावणारा प्रश्न काय आहेत बाबा, त्या प्रश्नावर लढल्या पाहिजेत. माझा एकच उद्देश आहे. हं. येणारा कोणी उमेदवार असो त्यांनी ह्या प्रश्नाला हात घातला पाहिजे असं मला वाटतं. माझा एक असा अंदाज आहे कदम मॅडम, वर्किंग फॉर बेटर टुमारो. हं. उद्याचं काम आज करतील उद्याच काम असा एक आम्हाला विश्वास आहे. विश्वास आहे. म्हणजे त्यांना आणि हे पेपरला देऊ नका. होय. लोकांना कळलं, कारण तुम्ही मुरुबे आहात, अनुभवी आहात. तुम्हाला वाटते बाबा कोण होईल? हा? तर अशा पद्धतीनं वाटतं हो तुम्हाला? आम्हाला राजकारणाविषयी काही बोलायचं नाही. फक्त कदम सरची संस्था फेमस आहे, त्यांच्या घरातला प्रतिनिधी आहे, त्यांना उच्चांक मिळावा. काम चांगलं आहे, काम विश्वास आहे. चांगलं. हा, अच्छा. तुमचं मतदान काय इथं नाहीये, नाही तरी तुम्हाला वाटतंय वाटतंय. की त्या इथं मंगळवेढ्याला येता जाताय तुम्ही, बघितलं त्यांचं कार्य चांगलं आहे. तुम्ही म्हणताय की ताई या मंगळवेढ्याचा चेहरा मोहरा बदलतील, पण अजून काय असं की त्यांच्याकडे तुम्ही पाहताय? अहो, त्यांच्याकडे एवढी मोठी संस्था आहे इंग्लिश स्कूल सारखी. हं. त्या संस्थेतनं कितीतरी विद्यार्थी कुठल्या तर थरावर क्लास 1 मध्ये गेलेले आहेत. हं, हं, त्यांच्याकडे चांगलं सान्निध्य आहे. हं, त्या संस्थापकाच्या कुटुंबातल्या महिला आहेत हं, हं. आणि प्राध्यापक आहेत. त्यांचं कार्य आज विचारण्यापेक्षा कार्य करतील का? त्यांचं क्लास 1 ची पोस्ट आहे, त्या रेंजमध्येच ह्या तालुक्याचा विकास होणार. त्याच रेंजमध्ये होणार. हं. तर एकंदरीत त्यांनी विद्यार्थी घडवत आहेत, म्हणजे या हा, मंगळवेढ्याला घडवतील असं तुम्हाला वाटतंय? हो हो हो. बर. विकास आता नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. काय म्हणजे कशी होईल लढत? सुशिक्षित महिला आहे, प्राध्यापक आहे, क्लास 1 च्या पोस्ट ज्या आहेत त्यांना लोकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. तर सुशिक्षित उमेदवार आणि कर्तृत्ववान महिला म्हणून त्या उमेदवाराकडे पाहावं आणि त्याच उमेदवाराला तुम्ही पसंती द्यावी असे काही इथले मतदार आहेत ते म्हणतायत. आपण जाणून घेतलं. अशा पद्धतीने इतर काही मतदार आहेत त्यांची संवाद साधूया.